श्री शांताराम आबाजी लोखंडे यांच्या प्रीत्यर्थ चालू असणारे हे गरुड पुराण आणि आजचा विवरणाचा अध्याय 12वा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्याय श्राद्ध विधान झाले श्रवणाचे निरूपण। आता दुर्मरणाचे लक्षण ऐके गंगाधरे। तो मेला चंडाळ हस्ते उदकी देह पडिला अवचिते। सर्पदशाग्नीने देहाते जाळूनी टाकिले जराचे। ब्राह्मण शापे निमाला दृष्टीने डसूनी मारिला। पशुने फाडूनी टाकिला आणि पळता संग्रमातुनी टाकिला अन्य मारणी टाकिला अन्यवीरे। विषयाने मेला शस्त्रे कंठीपास लावणी दोरे। मारिले चोरे जयासे क्षणिक रोगी मृत्यू आला। अंतरिक्षीचा प्राण गेला काठीवरी जो निमाला तो भावला दुर्मरण। आणि या 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला नारायण गरुडाला सांगतात अपघाती मरणाचे प्रकार। कोणी कोणाला मारून टाकलं, कोणी सर्पदंशाने मेलं, कोणी वणव्यात सापडून मेलं, असे एक अपघाती मरण आहेत। कोणी विष टाकून मारलं, कोणी फाशी देऊन मारलं, अशा प्रकारची ही मरण। काठेवर सुद्धा मरण येऊ नये हे सुद्धा अपघाती भगवंतांनी सांगितलं। सुतिका आणि रजस्वला आहे मृत्यू नव्हे चांगला। वृक्षापासून मरण पावला आणि राहिला संस्कार घडीतो। येतकी जाणा मी दुर्मरणे आता पापी प्राण्यांची लक्षणे। ऐके गरुडा सावध म्हणे किंचित काय सांगतो। सुटकामध्ये सुद्धा एखाद्याला मृत्यू येऊ नये हा सुद्धा अपघाती मृत्यू आहे। आता पापी लोक कोण असतात की जे मेल्यानंतर मरताना कशी मरतात, कोण असतात ते पापी? तर ते भगवंत सांगतात पकंडी आणि महापातकी जाण अनेक स्त्री व्याभिचारीण। जो करता परदारा हरण शस्त्रघाती अग्री लाविता। जो दाईसा चिदान विष घालिता कुशल्ले वृत्ती चालविता। वेद ब्राह्मण निंदा करता दयाची प्रेते नीती जाळती शुद्राधिको। याची घटोत्कच क्रिया करावी उच्च संतापाने आचरावे। प्रायश्चित्ते पापे वारावे शुद्धी करावे सुकुळाचे। नारायण म्हणतात गरुडा पाखंडी लोक एखादी व्यभिचार करणारी स्त्री, अग्नी लावणारा, एखाद्याचा घात करणारा, एखाद्याच्या जेवणामध्ये विष घालणारा, काही ब्राह्मणाची निंदा करणारा, ही अत्यंत पापी लोक आहेत। आणि ही मेल्यानंतर त्यांचा फार मोठा विधी नाही, पण त्यापासून घरामध्ये काही वाईट गोष्टी घडू नयेत, उत्पात घडू नये, कोणाला तरी त्रास होऊ नये, म्हणून आपल्या कुळाची शुद्धी करावी लागते। जो पूर्वीचा अग्नी मग झाला पतित जणी। त्याचा दिवस मरता अग्नी धावणी त्यास गाडीचे। वैतागाने टाका की उदकात अवस्थाच्या टाका चतुष्पदात। पात्रे होमावे अग्नीत शवन नदीत सोडावे। जाळलेल्या लौकिक आग लावावा मंत्रवर्ज त्यास करावा। तो काष्टा परी गाळावा मग करावा प्रजापती विधी। आता भगवंत सांगतात एखादा माळकरी टाळकरी आहे, पण उतार वयात त्याची बुद्धी भ्रष्ट झाली। त्यानं माळ काढली नाही, ते खाऊ लागला नाही, ते बोलू लागला, धर्माचं ज्ञान राहिले नाही, देवा धर्माचा अभ्यास विसरला। अशा माणसाचं शास्त्र लावून म्हणजे जाळू नका, जमलं तर बघा, नाहीतर वाट्या पाण्यात सोडून द्या। फार मोठं शास्त्र लावू नका, परंतु याच्यापासून सुद्धा घरामध्ये त्रास होणार नाही। जाळला तर त्याच्या हस्तिकट डबल जाळावे शास्त्रोक्त पद्धतीने, ते भगवंताने सांगितलेले आहे। अस्थिचे करावे संचयन पुन्हा जाळाव्या विधी मंत्रे करुणा। त्याची पंथपतीवर धाळ जाण तिने अग्नी रक्षिले असतील जरी। तरी त्या अग्नीने विधीपूर्वक क्रिया कराव्या औंदर्य देतो।
प्रमादपतिताचा विवेक तुझनिष्ठं गगदेला वृद्ध आणि शौचायुक्त स्मृती ज्याचे झाली लुप्त भिक्षप्रियेने प्रत्याख्यात जो आत्मघात जरी करी उडी टाके पर्वतावरुणी शरीर जाळे लावणी अग्नी उपोषणे जल समाधी घेऊनी देहनाशे जो आपुला भगवंत म्हणतात एखाद्याला याच्या ध्यानात राहत नाही बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि त्याला मारायची इच्छा आहे मग त्याने जर स्वतःचा विधी म्हणजे जिवंतपणे विधी करायचा तो करून जर त्यांनी एखाद्या डोंगरावरून किंवा आत्महत्या काही केली तर ती आत्महत्या म्हणता येत नाही शास्त्राने सांगितलं त्याने विधी करून गेलाय त्याला आत्मघात कधी म्हणायचं नाही पुढे टाके पर्वतावरुणी शरीर जाळे लावणी अग्नी उपोषणे जल समाधी घेऊनी देहनाश द्वापुरा त्याच्या स्वच्छात्री रात्र वर्ज करणी माता पितर जो झाला दुचेत नर महारोगी जो पिडिला त्याने प्रदीप्ताग्नी करणी उडी घालावे विधी जाणणी अथवा अनुशान देवावरुणी पडू द्यावा निग्रही मरावे खुरवतात अथवा करावा भूपात महाप्रस्थान देवपात तुषार पर्वती करावा ज्याला जीवनच नको झालंय त्याला मारायची इच्छा आहे की आपल्या जीवनात आता सार्थक नाही तर त्याला म्हणजे दशक्रिया विधी जिवंत म्हणजे स्वतः करायचा अनेक प्रकारचे दान आहेत आणि मग त्याला कुठेही मारावं अगदी डोंगरावरून एखाद्या पाण्यामध्ये जसं जमत तसं या मरणाला सुद्धा आत्मघात म्हणत नाही कारण विधी करून मरणे असं भगवंताने सांगितलंय त्यातलं मरण चांगलं कोणतं त्याविषयी भगवंत सांगतात गरुडा प्रयाग वटावरी चढणी ओढे घालावे प्रयाग जीवनी शेठी दिव्य देह पावनी स्वर्गा माझी तो जाई या मरणाचे न म्हणावा आत्मघात लोक वचन वेद वचनात बाग नायगा निश्चित प्रयाग मरणी ज्याची मते जो वीरवंत प्रयागी देव संगमिता कोणी होय विदेव तो मम तनु निसंदेह भाविदान वैद्यत्या त्यातलं त्या ज्ञानी माणूस इकडं तिकडं फालतू ठिकाणी मरत नाही त्यानं जरी स्वतःचा विधी केला त्याला मरायचा आहे तो प्रयागासारख्या ठिकाणी जातो आता तिकडे कुंभमेळा आहे प्रयागासारख्या ठिकाणी जातो आणि त्या गंगेला आपला देह अर्पण करतो म्हणजे त्यात जलसमाधी घेतो भगवंत म्हणतात हा सगळ्यात भाग्यवान मरणारा स्वतःचा विधी तर केलाच आणि मरायला मात्र प्रयागामध्ये गेला मग मेल्यानंतर त्याचा आत्मा डायरेक्टली मला येऊन मिळतो तो इकडे तिकडे भटकत नाही माझ्याशी एकरूप होतो जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो हे सगळ्यात चांगलं मरण पण ज्याला नकोस झालं त्यानं मरावं असं कोणी म्हणू नये जो पावे महायुद्धी मरण तो 60 सहस्र वर्षे प्रमाण स्वर्ग भोग भोग्याचा धारण उग्रणाची संख्या सहस्रैशी उदकी 11 सहस्र पूर्वपाती 16,000 अणशाने अक्षय मुक्ती नर पाविधान निर्धारी भगवंत सांगतात जो मोठ्या युद्धामध्ये अगदी जगाच्या कल्याणासाठी मेला त्याला 16,000 वर्षाचं आयुष्य स्वर्गात आहे इकडं त्याचं सुख सोहळ आहे आणि तरीही त्याला मुक्ती मिळते एवढी वर्ष सुख भोगून असं भगवंताने सांगितलं असो जे मेले दुर्मरणाने त्याचे प्रायश्चित करावे पुत्राने मग क्रिया संपादने यथा विधी भक्तिपूर्वक देशांतरी जो मरण पावला तशा समाचार कळला अवशिष्ट दिन सुतक त्याला त्रिपक्षात समजेल तरी आसोच्या क्रीडात 6 मासात कळेल समाचार तरी पक्षने आसोच्या निर्धार 9 मास प्रकार ऐका का 1 दिवस गयाशी सुतक 9 मासा पुढे देखो नाणे सुदेष्टक सर्वाची देखो तशी माता पिता आणि स्त्री पुरुष याचे आसोच्या 10 दिवस ही क्रिया सर्व वर्णास पालट याच नशीची भगवंत सांगतात जी लोक अपघातात मरतात म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी दरी कोसळून कुठंतरी अचानक मरण आलं हाकेवर मरतात ते सुद्धा अपघाती
असं भगवंताने सांगितलेलं आहे। यांच्यासाठी विधी आहे तो नारायण बली करावा लागतो। आणि जर एखादा बाहेर गावी गेलाय आणि 9-10 दिवसांनी कळलं की तो वारलाय, तर घरच्यांनी 3 दिवसाचं तरी सुद्धा पाळायचं, जरी त्याचा विधी तिकडे झाला असला तरी। असं 9 महिन्यापर्यंत तो नेहमी आई वडील आणि घरातले सगळे सोयरे यांनी 2-3 दिवसाचं सुद्धा पाळावं। दीर्घ शौच, अल्प शौच, वृद्धीत वृद्धा शौच, शयात शया शौच, नाश पावते निर्धारे। आता पालाच विधी विधान, ऐके गरुडा सावधान, देशांतरी पावला मरण, अदब्ध जान तुझाला। कृष्ण जनावरी कुश, धारणी पुतळा करावा सरस, घेऊन या पाणी तयास, 160 दानिजे। आता पालाच विधी सांगितलं, म्हणजे पाल्यापासून करणारा विधी। पाला कोणता? पळसाच्या झाडाची पानं, 360 पानं घ्यायची आणि त्याच्यापासून पुतळा करून तयार करून तो जाळायचा। पण कोणासाठी? जो पाण्यामध्ये बुडला त्याचं मैत सापडलं नाही, मैताला अग्नी डाग दिल्याशिवाय देहाला गती मिळत नाही। मग 2-3 दिवस शोध केला, करतातच लोक, गळ वगैरे टाकतात, नाही सापडला तर मग त्याचा पालाचा पुतळा, पाल पळसाची 360 पानं त्याचा पुतळा करतात। पाला वृक्षाची पत्रे आणून 40 गालावी शिरस्ताणी, जस मानेवरी ठेवणी 20 वक्षस्थाळी घालीजे, जठरीची सारपीजे, प्रत्येक बाहूवरी 50 ठेवीजे, हस्तमुलावरी 10 ओपीजे, जानुरावरी पैदाण। आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी किती किती पानं ठेवायचं तो अंदाज बघायचा। जसं हाताला 10-10चं हात बनवायचं, मानेवर 40-50चं छाती आणि मान बनवायची, असं ते नियम दिलेला आहे। त्या नियमानुसार ते प्रेत तयार करून त्याला आपल्याला आपल्या माहितासारखं जाळायचं। शतपत्रे ठेवणी 30 घालावे जगणी, एक पदांवले स्थाने भुया स्थाने 10 स्थापिजे, मस्तकी नारिकेळ तालदेशी लागून निवळ, पंचरत्नमुखी सप्रवळ, कदली फळ जिवे महाजी, 2 कवड्या नेत्रस्थाने, सुरेख मस्तकी घालेले वालुक, ताडपत्र कर्णस्थानी रेख, वटांकुर केशस्थाने, कमल नाल आतड्यास्थाने, मूर्तिका वसा धातु गुणी, धातु हरत गंध खरितलानी, पारदान रितदान, पुरुषस्थानी पितळ, मासियो पीठ निवळ, तिळपिष्टे सांधी मेळ, मधुरक्तस्थानी घालीजे। भगवंत सांगतात त्या माहितासाठी अजूनही वस्तू का लागतात, जसं रक्ताच्या ठिकाणी मध्ये, डोक्याच्या ठिकाणी नारळे, इतर काही वनस्पती आहेत, त्या शास्त्रोक्त कुठं कशा घालायच्या हे सगळं शास्त्र सांगितलं। तर त्यावेळेला ते पाहून केलं पाहिजे। आता सांगूनही सांगणं हे मोजकं काम आहे। त्वचा स्थानी मुर्गार्जुन, स्तनस्थानी गुंजा शोभन, नभीस्थानी कमलस्थपण, पुरुषाणी जान वृतांग, लिंगस्थानी गाजर, पट्टसूत्र परिधान वस्त्र, यज्ञपळी घातल्यावर स्थापन शालिग्राम शिरोदकी, करावे विधी प्रमाण, मुखी घालावे सुवर्ण, हृदय गोपी चंदन लेपन, तुळशी दर्भ नित्य गवे, पंचगव्य पवित्र कीजे। आपल्या मैत्रिणी नाही का तुळशीची पानं मुखात घालत, सोनं मुखात घालत, ही सगळी प्रक्रिया त्या पुतळ्याला करायची आहे। त्यालाही नवा कोरा कपडा त्याच्यामध्ये गुंडाळून, फक्त याला आंघोळ घालता येत नाही, त्या आंघोळीच्या जागी शालिग्राम धुतलेलं पाणी त्याच्या अंगावर शिपडायचं। सर्व औषधी युक्त प्रेत करावे सुपूजित, सागरी कवी धाणे समर्थ यज्ञ पात्री ठेवावे, शालिग्राम शिरोदकान युक्त मंत्र करावे पावण, तिलादी अष्टदाने दाने विष्णू प्रीत्यार्थ करावी। आणि मग तो शालिग्राम धुतलेलं जे तीर्थ आहे ते त्याच्या अंगावर शिपल्यानंतर आपल्या माहितासारखं त्याचा विधी करायचा आहे। त्याच्या नावाने 8 प्रकारचे दाणे, धेनु द्यावी मैत्रणी, विष्णू स्मरणी, लावावा अग्नी, 10 औषधी नाम निशाणी, संगतो तुझ अंडजेंद्रा, पुष्टमासी हरिद्वय चंदना मुरा शैलेय चपा, वज्जा चंपक मुस्तारमणीय, सर्व औषधी देशाईशया, जो गेला देशांतरे त्याचे वर्तमान स्वजनासे,
द्वादश वर्ष न कळाले असे त्याची क्रिया मग की जे ऐकले जरी वर्तमान तरी त्या दिवसापासून मासात माघ भाद्रपद दान पक्ष न समजता कृष्ण पक्ष तेथे माझ्या अष्टमी दश अधिकार आहे एकादशीच प्रायणाचा जो दिवस सत्वराधिक त्या दिली एखादा घरातून गेला निघून अनेक चौकशा केल्या नातेवाईकाला फोन केले सापडलाच नाही आपण विषय नोंदवतो मग तरी पण म्हणले वर्ष 2 वर्ष 10 वर्ष निघत गेली त्याची कंप्लेंट 12 वर्ष झाल्यानंतर त्याचा विधी करून टाकायचा त्याचा ठेवायचा नाही हे भगवंताने सांगितलं तो महिन्यामध्ये माघ महिना म्हणजे आता चालू असणारा महिना आणि बोंबाचा महिना म्हणजे भाद्रपद महिना आपला हा बोंबाचा नाही भाद्रपद महिना श्रावण भाद्रपदाच्या महिन्यात या 2 महिन्यामध्ये एक तर माघ महिना उन्हाळ्यातला आणि पावसाळ्याचा भाद्रपद 2 महिन्यामध्ये आपली एकादशीला सुद्धा केलं तर चालतो त्याचा विधी पुतळा द्वातुर त्याशी प्रायश्चितादी प्रकार अष्टदान विधी समग्र पूर्ववत करावे माता पितरा वाचणे त्रिरात्री वृक्ष सर्व करणे पित्याचा एकादश देणे वृक्ष सर्व की जे कशतुता जे मेले दुर्मरणाने ते करते नारायण बलिने त्याचा विधी तुझ कारणे अगदी आदरे सांगतो भगवंत सांगतात त्याच्यासाठी पहिल्याचा विधी नारायण बली करावा लागतो पण जे अपघाती गेले त्यांच्यासाठी इतरांसाठी हा विधी नाही गो ब्राह्मणाशी जो मारिता स्वधर्म भ्रष्ट झाला असता तो पतित जाणावा तत्वता त्याची क्रिया वर्षानंतर नारायण बली करावी शरीर स्थिर नाही स्वभावे त्यास्तो सध्या चरावे शुक्ल पक्ष कृष्ण पक्षात भगवंत म्हणतात तो काही ब्राह्मणाला मारतो जो भ्रष्टाचार करतो त्याला त्याची क्रिया म्हणजे तो नारायण बली 1 वर्षाने करायचा एकादशी पंचमी श्रवण सद्य पक्ष केल्याशी जाण तास एकादश दिन नारायण बली कारणे विप्रभूला उनी मंत्रविद पंच कुंभ सापोनी शुद्ध ब्रह्मा विष्णू शिव यम प्रसिद्ध प्रेत पंचम झाले नारायण बलीमध्ये साहित्य बसलं तरी चालेल नारायण बलीमध्ये 5 गटाची पूजा करायची एक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश 3 देवाचे 3 चौथा यमाचा आणि 5वा जीवात्म्याच्या नावाचा असे 5 गटाचे नारायण बली केला जातो सुवर्ण प्रतिमा विशेषे त्या तापाव्या पंचकलशे कुंभ जल वर्ण गंध पल्लवेशे दुर्वा सर्व औषधी रत्नयुक्त वस्त्रे युग्मे जे अलंकृत यवात्वा वरी मंत्रोक्त स्थापनी ब्रह्मादे स्थापित पुस्तक मंत्रे करावे प्रेताचा मंत्र त्याचे नाम पूजा पाचांचे संग परम दासिमने पुरुषोत्तम अधिकारानुसार सर्व कीजे भगवंत म्हणतात येलेल्या माणसाचा जो मंत्र असतो तो दुसरा काही मंत्र नसून त्याचं नाव हा त्याचा मंत्र आहे त्याच्या नावाने त्या पिंडाला अर्ध द्यायच्या 5 घटांची पूजा ब्राह्मणांनी शास्त्रोक्त करावी स्वगृहोक्त विधी पूर्वक सिद्ध करावा पावक नारायण बली करुणी निष्ठंक यथोक्त हवन करावे कुंभावरे 10 पिंड स्थापन पिंड रूपी प्रेत स्मरण तद्निमित्त द्यावे भावे करुणा गोत्रनाम उच्चार पूर्वक दक्षिणेकडे मुख करावे भूमीवरील दर्वसोर पसरावे तेथे मधोगृत तिरयुक्त पिंड अर्पावे वरी शंकोदक घालीजे भगवंत सांगतात या पिंडदानाच्या वेळेला दक्षिणेकडे तोंड करून जमीन स्वच्छ करून त्याच्यावर दरबारचं गवत टाकून शास्त्रोक्त ही पिंडाची मांडणी करावी यथा सांग बोलून इतिहासे मग नदीत टाकावे विजेसे मग करावे कल्पनासे प्रेत निमित्त खगेश्वरा नंतर ब्रह्मा विष्णू कैलासपती स्वहाते हा बरे घेऊन निश्चिते
प्रेतासे शुभगती देवत. आणि मग त्या पिंडदान आपलं कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नदीत सोडून द्यायचं आणि ब्रह्मा विष्णू शंकराची प्रार्थना करायची की जेणेकरून गेलेल्या माणसाला सद्गती मिळावी. असं ते पिंड नदीत वाहत्या टाकून द्यायचे. ऐशे करुणी प्रार्थना मधु शंकरांना द्यावे ब्राह्मणा. प्रस्थप्रमाण त्याचे दाना ब्राह्मण तृप्ती कारणी. रात्र करावे जागरण कुंभा पुढे विष्णू कीर्तन. दुसरे दिवशी पंच ब्राह्मण बोलावून मध्याने पुजावे. मागोते करावे दिवा मागोते ब्रह्मादि दिवा प्रती. यथाविधी पूजावे निश्चिते. एकोदिष्ट विधान पद्धती पंचश्राद्ध करावे सांग. तिथे करुणी संकीर्तन प्रेत कर्म करावे संपूर्ण. संप्रदान सिद्धार्थ दान श्राद्ध पंचक करावे. विरंचादी एकत्र करून पंचश्राद्ध करावे दान. देवकार्य सवे करून अपसव्य पितृकार्य. हे जे नारायण बली सांगितलेलं आहे तो झाल्यानंतर आपल्या घरामध्ये भजन कीर्तन नामस्मरण करावं. पंगत ठेवावी जेवणाची. ब्राह्मणाला दान दक्षिणा द्याव्या. हे सगळं विधी आहे. अनेक प्रकारची धान्य आहेत ही ब्राह्मणाने सांगितली पाहिजे काय दान करायचे. हे सगळं केल्यानंतर गेलेल्या जीवाला सद्गती मिळते. कोणासाठी हे विधी आहेत नारायण बली? अपघाती मृत्यूसाठी. अक्षयदक समयी घाण तुळशी तिलोदक शंके घालून. पिंडावरी धार घालिता संपूर्ण प्रेत पावे सद्गती. प्रेत पिंडावरी सतिळ जळ ब्राह्मणे घालावे पुष्कळ. शाखोक्त मंत्र निवळ पाहोय तिळोदक प्रेताशी. अनादि निधनो देव शंख चक्र गदाधरा. अक्षय पुंडरिकाक्ष प्रेत मोक्ष प्रदो भव. नारायण म्हणतात गरुडा. मग त्या पिंडावर ब्राह्मणाने पुष्कळ पाणी घालावं. आणि पाणी कसं घालावं? शंख असताना शंखामध्ये भरून त्याच्यात तुळशीपत्र टाकून छोटीशी बारीक धार करावी टीप टीप. आणि तिथं अनादिनिधन देव शंख चक्र गदाधरा अक्षय पुंडरिकाक्ष प्रेत मोक्षप्रद भव असं मंत्र जप करावा. ऐशे प्रार्थनी मग दक्षिणा प्रेतो दिशे द्यावे झाणा. सर्व प्रेतकर्मी बहु ब्राह्मणा दक्षिणा द्यावी विनत्या. समाप्त कर्मधार्यावरी स्नान करावे गंगाधरी. यश स्मृतादि मंत्र उच्चारी कर्म संपूर्ण करावे. गरुडा मग माझे पूजन करुणी अपतास भोजन अवश्य करावे पायसान्न. एकरोस रात्री तृप्त कीजे. भगवंत सांगतात गरुडा हे पिंडदानाचं कार्य म्हणजे नारायण बलीचं कार्य झाल्यानंतर कार्य पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्नान करायचं आणि मग माझी महाविष्णूची पूजा करायची. शास्त्रोक्त निवद बोलणं माझं करायचंय. आणि ब्राह्मणांना मात्र गोडधड जेवण करायचंय. जसं की खीर चपाती असा नैवेद्य सांगितलेला आहे. धनिष्ठादी नक्षत्र पंचक मूर्तासे अत्यंत दुर्गतीदायक. कुलाचे अशुभ प्रभक ओय आगम बोलिजे. ऐशे जाणून त्वरित तत्निरसन करावे समाप्त. दर्भ प्रतिमा पंचसूत्र वेष्टित पाचही कराव्या सुलक्षण. योनिष्ठे लेपाव्या समस्त त्या जाळाव्या पुतळ्या तोक्त. प्रेत वाकुशिरस्थाने निश्चित प्रेती नेत्री प्रेतस्तका तापावा. प्रेत रक्षिता वामकुक्षिषी प्रेत भूमी रक्षिता नाविदेशी. पादी स्थापावी प्रेतार्थ्याशी अजाहुती विंदनामी. एकेका मुखी वार घालावे गरुडा यथा प्रकार. असोच्या शांती समग्र नक्षत्र मूर्ती सुवर्णाचा. भगवंत सांगतात मरणाची वेळ बघावी. किती वाजता मेले काय झाले. ब्राह्मणाला शास्त्री ब्राह्मणातून बघावं. तिकडे जर धनिष्ठ नावाचा पंचक असेल नक्षत्र पंचक चुकून असतात. जर मरणाच्या वेळेला असेल तर ते गेलेल्या माणसाला सद्गती मिळू दे नाही. त्याची शांती करावी लागते. जातीच्या 5 बाहुल्या बनवतात. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र जपून ते ब्राह्मण त्या पुतळ्या जाळतात आणि त्याची शांतता केली जाते.
करोनी करावी विधियुक्त पूजा करावी अद्भुत तैल पूर्ण काशा पात्र स्वर्णयुक्त मास द्रोण परमित पैजावे एक गाई द्रोण संख्या दीड शतफळे अज्य निर्मळ दक्षिणा द्यावे पुष्कळ दोष निवारण केली होय पंचकलश कृष्ण वर्ण सर्व औषधी जळ घालून पाच राशी खाली करून वरी कलश स्थापावे पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणाला शास्त्रोक्त पूजा दक्षिणा दिली पाहिजे मुखे नारिकेळ ठेवावे पसरे करुणी वेष्टावे वरी मूर्तीचे स्थापन करावे मग पूजावे धावे पूजांती करावी दाणे पंचक्रिया अन्य कार्य वर्जने पुरशय्या तृण सांचने प्रयाणादी वर्ज सर्व कार्य आणि या नक्षत्र पंचकाची शांती आहे या वेळेला घरात काय करू नये काय न करावं हे ब्राह्मणाने सांगितलं पाहिजे पंच नक्षत्राचे पंचमंत्र भिन्न असतील ते निराकार म्हणावे जाणणे प्रकार श्रोते चतुर समजते शुभ कार्य पंचकामाधारी करिता शुभ घडे सर्वहारी ऐसा विधी करिता उद्गारी प्रेता प्रति गती उत्तम होय भगवंत म्हणतात नक्षत्र पंचक का पाहिले पाहिजे तर त्याचं कारण आहे की जर शुभ कार्यामध्ये अशुभ वेळ आली तर आणि आपले लोक तेच करतात नेमकं लग्न कार्य जर 6:15चं लग्न तर 6:30 वाजून जातात तरी म्हणतात नाही आमदारांच्या हस्ते जरा काय म्हणतात हे त्याला शुभ आशीर्वाद द्यायचे शुभ आशीर्वाद ते चांगलं बरं लागतं जनता जनार्दनाच्या हाताने सगळं हो सगळं होईल पहिलं तू रक्त घे त्याचा असं वाटूनच झालं तुझं आशीर्वादाने का शुभ लग्न सावधान ही शुभ वेळेला शुभ लग्न झालं पाहिजे अशुभ वेळेला लागलं वाटलं झालं नाही तर काय चांगलं झालं शास्त्र पुराणामध्ये तसे पुरावे आहे सांगायची वेळ कमी आपल्याला कुळाचे कल्याण सर्पदंशे जो पावला मरण त्यांच्या पुत्र नाग पूजन करावे दान शुद्ध पंचमीशी त्या दिवशी करावे उपोषण अथवा करावे नक्त भोजन इष्टाचे नाग की जे सगुण नामाभिधान त्यांचे ऐकली वास्तुके आणि अनंत शंख पद्म कंबल विख्यात अश्वतर रुद्राष्ट्र कद्र जातो काली आणि शंखपाल त्यांच्या घरामध्ये कोणी सर्प जाऊन मरण पावले मग त्यांच्यासाठी काय करायला सांगितलं की नागाचं पूजन कधी श्रावण महिन्यातल्या पंचमीला तसंही नाग प्रत्येकाच्या घरी पूजावे ती 9 नागाची नाव सांगितलेली भगवंतानी वासुकी अनंत शंख पद्म कंबल अश्वत्थ रुद्राष्ट्र कद्रुदात कालिया आणि शंखपाल तक्षक शेष ही नावं सांगितलेली त्यांना खीर चपातीचा नैवेद्य दाखवावा तक्षक कपिल शेष नाम मात्रे पूजा प्रतिमास पाय भोजन ब्राह्मणास भक्तियुक्त घालावे सत्वरांते स्वर्ण नाग गायस द्यावा सांग नारायण बलिकरिता देखून गती उत्तम पावतशी अन्य शुद्ध पंचविषयी पूजा करावे पुष्पे विशेष शतपत्र करविरत अति कुसुमास मिळवून पूजन करावे तेरी नाग संतोषते पित्रासोय परमगती सर्व पुरोक्त विधान रीते करिता हर्षते पितृदेव नागाचं पूजन केलेल्या पित्रांच्या नावाचे पित्र तर तिथीप्रमाणे घातली शास्त्रोक्त केली तर त्यांना आनंद होतो त्यांना सद्गती मिळते आणि त्याचे आशीर्वाद आपल्या घरच्यांना मिळतात ऐशी कथा गरुडा प्रति स्वमुखे निवेदी श्रीपती नैमिषारण्य सुतकती बाबा जे प्रार्थी श्रोतया अशा प्रकारची कथा वैकुंठामध्ये नारायणाने गरुडाला सांगितली होती नैमिषारण्यामध्ये सुतमुनी शौनकाधिकांना कथा सांगत होते द्वादशाते रामाधारी दुर्मरण पाला अश्विनीवरी आणि नारायण बलिपुरारी सर्पदंशा परिकथिता झाला त्यामध्ये 12 वाद्य होता अपघाती मरणाचे प्रकार नारायण बली कसा करावा सर्पदंश झाल्यानंतर नागपूजन हे विधी भगवंतांनी सांगितलेले होते
इति श्री गरुपुराणे प्रेतगर्भे गरुड नारायण संवादे नारायण वरे निरूपणं नाम द्वादशाध्याय श्रीकृष्ण चरणी अर्पणमस्तु शुभं भवतु श्रीरातु हरि ओम शांति।